नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. तेजा बेलवर सुटून घरी आलेली असते तेव्हा प्रेरणा तिला काळजीने विचारू लागते की तेजा तू बरी आहेस ना. तेव्हा आता मनोज म्हणतो की प्रेरणाताई खरंच खूप काळजी करत होत्या, मला म्हणत होत्या की मला आत्ताच्या आत्ता तेजाला भेटायला घेऊन जा. पण या अवस्थेत मी त्यांना तिथे जाण्यासाठी नकार दिला. त्यावर आता वल्लरी म्हणते की ठीक केलं तुम्ही, कारण तिथलं वातावरण फारसं बरं नसतं. तितक्यात आता हर्षित म्हणतो की वल्लरीताई, तुम्ही काय बोललात तिथे, त्यामुळे मंजुषाची बोलतीच बंद झाली होती. तेव्हा आता वल्लरी म्हणते की एवढ्यावरच शांत बसता येणार नाही, कारण ती मंजुषा आहे, ती काहीही करू शकते. त्यामुळे आता ती तेजाला विचारू लागते की तेजाताई, तुम्ही त्या दिवशी त्या जोडप्याचा फोटो बघितल्यानंतर तुम्ही त्यांना पाहिलंय असं म्हणाला होतात. त्यावर आता तेजा आठवण्याचा प्रयत्न करते, पण खरंच तिला काहीच आठवत नसतं. त्यामुळे ती म्हणते की खरंच सॉरी यार, मला खरंच काहीच आठवत नाहीये. त्यावर आता हर्षित तिला म्हणतो की तेजा, बघ ना, जरा बुद्धीला खरंच जोर दे आणि काही आठवतंय का बघ. आता मनोज म्हणतो की आपल्याजवळचे सगळे पुरावे जळून खाक झाले आहे, त्यामुळे आपल्याजवळ कुठलाच पुरावा उरला नाहीये. तेव्हा आता वल्लरी म्हणते, जर तेजाताईंना त्या जोडप्यांबद्दल जर आठवलं तर ही माहिती आपल्याला खूप महत्त्वाची ठरेल आणि मंजुषा विरोधात त्यांना आपल्याला कोर्टात उभं करता येईल. तेव्हा आता प्रेरणा म्हणते, आपण आश्रमात जाऊन त्यांच्याबद्दल चौकशी करू शकतोच ना. त्यावर तेजा म्हणते की नाही, कारण मंजुषाने आपल्या मागे आपल्यावर वॉच ठेवण्यासाठी तिचे माणसं सोडले असतील, त्यामुळे आपल्याला आता आश्रमात जाता येणार नाही. त्यावर आता वल्लरी म्हणते की बरोबर आहे. पुढे वल्लरी म्हणते की आता आपल्याला मिठू, हितश्री आणि गार्गीला सध्या तरी बाहेर येऊ देता कामा नये, कारण त्यांच्यासोबतच त्यांच्या आई वडिलांना सुद्धा आता मंजुषापासून धोका असेल. आता काही वेळानंतर तेजा जेव्हा घरी येते तेव्हा हर्षित तिचं फुलांनी स्वागत करतो. तेव्हा आता तेजा त्याला मिठी मारत म्हणते की हर्षित, खरंच सॉरी, या सगळ्या गडबडीत मला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. त्यावर आता हर्षित तिला खाली बसवतो आणि म्हणतो, तेजा हे बघ, ही लढाई अजून संपलेली नाहीये. जोपर्यंत मंजुषाला सजा मिळत नाही तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यावर आता तेजा त्याला म्हणते की खरंच तुझ्यासारखा नवरा मला मिळाला माझं नशीब आहे, कारण तू खूप समजदार आणि प्रेमळ नवरा आहेस. तेव्हा हर्षित पुन्हा एकदा तेजाला मिठी मारतो. तितक्यात आता तेजाच्या फोनवरती मेसेज येतो. त्यामुळे आता तेजा मोबाईल बघते. तेव्हा ती म्हणते की राधाचा इन्शुरन्सबद्दल मेसेज आलेला आहे. त्यावर आता हर्षित म्हणतो की किती मोठी झाली असेल ना राधा. तेव्हा तेजा सांगू लागते की हो, अगदीच 6 महिन्यांची होती तेव्हा तिला मी एका जोडप्याला दिलं. तितक्यात तिला त्या जोडप्याची आठवण येते आणि तिच्या लक्षात येतं की जो फोटो आपण बघितलं त्यातलं जोडपं तेच होतं ज्यांनी राधाला त्यांचं बाळ म्हणून तेजाकडून नेलं होतं. तेव्हा आता तेजा पळतच वल्लरीकडे जाते. त्यामुळे आता हर्षित सुद्धा तिच्या पाठोपाठ जातो. आता इकडे इंदुमती प्रेरणाजवळ येऊन तिला विचारू लागते की तू जेवण केलंस ना. हे बघ, अशा अवस्थेमध्ये वेळेवरती जेवण केलं पाहिजे, कारण ते बाळासाठी आणि आईसाठी गरजेचं आहे. तितक्यात आता वल्लरी तिच्यासाठी दूध घेऊन येते. तितक्यात डोरबेल वाजते. त्यामुळे वल्लरी दरवाजा उघडते. तेव्हा तेजा आणि हर्षित तिथे येतात. आता तेजा वल्लरीला सांगू लागते की तू मला विचारलं होतंस ना की ते जोडपं तू नक्की कुठे बघितलं, ते मला आत्ता आठवलं आहे. आणि ती सांगू लागते की त्या जोडप्यांनीच आपल्या राधाला किडनॅप केलं होतं. आता वल्लरीला या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर तिला एक मोठा पुरावा सुद्धा मिळालेला असतो. त्यामुळे आता ती तेजाला मिठी मारते आणि म्हणते की खरंच तेजाताई, आपल्या हाती खूप मोठा पुरावा लागला आहे. तेव्हा आता मनोज तिथे येतो आणि म्हणतो, पण वल्लरी, एवढ्या मोठ्या शहरात त्या जोडप्यांना आपण शोधायचं तरी कसं. तेव्हा वल्लरी म्हणते की आता वेळ आलेली आहे एका उंदराला बिळातून बाहेर काढण्याची. त्यामुळे आता वल्लरी तेजाला मंजुषाला कॉल करायला सांगते. आता तेजा स्पीकर ऑन करते आणि मंजुषा सोबत बोलू लागते. तेव्हा तेजा तिला म्हणते की कसं वाटलं तुमच्या नाकावर टिचून वल्लरीने माझी तुरुंगातून सुटका केली आणि मला बेलवर सोडवलं. त्यावर आता मंजुषा हसू लागते आणि म्हणते की बाळा, एवढ्याशा गोष्टींनी खुश होऊ नकोस. तुझे पंख काय आभाळाला टेकले नाहीयेत.
त्यावर आता तेजा म्हणते की तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. पुढे ती म्हणते गुड न्यूज नाही तर तुझ्यासाठी बॅड न्यूजच आहे. तेव्हा तेजा सांगू लागते की त्या जोडप्याला मी ओळखलं आहे, ज्यांना तू आई वडील म्हणून मुलींना दत्तक घेण्यासाठी पाठवत असते. त्यावर आता मंजुषा तिला म्हणते की असं कुठलंच जोडपं नाहीये, त्यामुळे तू जास्त खुश होऊ नकोस. त्यावर आता तेजा म्हणते आमच्याकडे तसा पुरावा आहे आणि तो आम्ही पोलिसांना दिलाय. तू बघच लवकरात लवकर पोलीस त्यांना शोधून काढतील. त्यामुळे आता मंजुषाला टेन्शन येतं आणि तिला काय बोलावं हेच सुचत नसतं. आता तेजा फोन कट करते. तेव्हा प्रेरणा म्हणते ती जरी दाखवत नसली तरी तिची बोबडी वळाली होती, तू बघितलंस का? तितक्यात आता वल्लरी म्हणते की मी हर्षित दादांना मंजुषाच्या पाठी पाठवलं होतं, अजून त्यांचा कसा कॉल आला नसेल, जाऊन त्यांना बराच वेळ झाला. तेव्हा आता तेजालाही त्याची काळजी वाटू लागते. आता इकडे हर्षित सांगितल्याप्रमाणे मंजुषा आणि तिच्या माणसांवरती लक्ष ठेवत असतो. तेव्हा तेजाला त्याची काळजी वाटू लागते आणि ती वल्लरीला म्हणते काहीही झालं ना तरी मंजुषाच्या नजरेत हर्षित यायला नको. तेव्हा वल्लरी म्हणते तेजाताई तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. पुढे ती म्हणते आपण मंजुषाला कॉल केल्यामुळे ती फोनवर त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करणार नाहीत, त्यामुळे आता ती स्वतःच त्यांना भेटायला जाईल. आता इकडे हर्षितला 2 माणसं बाईकवरनं आत जाताना दिसतात. तसाच तो वल्लरीला कॉल करून सांगू लागतो. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्ही बारकाईने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा आणि तसं काही वाटलंच ना तर लगेचच मला कॉल करून सांगा. आता संध्याकाळ झालेली असते. हर्षित अजूनही तिथेच असतो, पण तिथे कुठल्याच प्रकारची काहीही हालचाल झालेली नसते. इकडे तेजा, प्रेरणा आणि वल्लरी काळजीत असतात. तितक्यात आता इंदुमती उठून येते आणि प्रेरणाला म्हणते की प्रेरणा तू अशा अवस्थेत असं काम करू नकोस, दे इकडे ती मेथीची भाजी, मी निवडते. त्यावर प्रेरणा म्हणते की नाही, अर्धी निवडून झालीये, करते मी. पुढे ती वल्लरीकडे जाते आणि तिला म्हणते की दे मी टोमॅटो कापते. त्यावर वल्लरी म्हणते की सासूबाई राहू द्या, मी करते. आता ती तेजाकडे जाते, पण तेजाही तिला नकार देते आणि म्हणते की नको, मी माझं काम करते. त्यावर आता इंदुमती म्हणते ठीक आहे, मग मी आता खाली चक्कर मारून येते. आता इकडे ती 2 माणसं परत बाहेर आलेली असतात. तेव्हा आता हर्षित वल्लरीला कॉल करून सांगतो. त्यावर आता वल्लरी म्हणते की हर्षित दादा तुम्ही तिथलं लोकेशन आम्हाला सेंड करा, आम्ही लगेचच तिकडे यायला निघतो. तेव्हा आता तेजा, प्रेरणा आणि वल्लरी तिथून जाऊ लागतात आणि इंदुमतीला म्हणतात की तुम्ही राहिलेलं बाकीचं काम करून घ्या. आता त्या हर्षितकडे आलेल्या असतात. तेव्हा आता हर्षित त्यांना म्हणतो मंजुषाने त्या कपलला दुसरीकडे शिफ्ट तर केलं नसेल ना. त्यावर वल्लरी म्हणते की नाही, मंजुषा त्यांना शिफ्ट करणार नाही तर त्यांना जीवे मारेल. हे ऐकल्यावर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यामुळे वल्लरी म्हणते की हेच खरं आहे, त्यामुळे आता आपल्याला त्यांना वाचवलं पाहिजे. आता इकडे मंजुषाचे 2 गुंड त्या कपलच्या घरी येतात आणि दरवाजात उभं राहून म्हणतात की आज यांना लवकरात लवकर ठार केलं पाहिजे. आता ते दोघंही दरवाजा वाजवू लागतात. तितक्यात आता वल्लरी, प्रेरणा मास्क लावून तिथे येतात आणि शेजारचा दरवाजा वाजवू लागतात. तेव्हा ते माणसं त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारू लागतात कोण आहे तुम्ही आणि इथे कशा आलात, जा इथून. त्यावर त्या सांगू लागतात हे बघा आम्ही जनगणना अधिकारी आहोत, त्यामुळे आम्हाला आमचं काम करू द्या. तितक्यात आता तेजा आणि हर्षित मागे जाऊन लपतात. तेव्हा हर्षित म्हणतो की त्या दोघी एकट्याच आहेत आणि ते दोघं माणसं, त्यामुळे आपण त्यांची मदत करायला जायला हवं. त्यावर तेजा म्हणते की नाही, जर आपण गेलो तर ते कपल मला नक्कीच ओळखेल, कारण त्यांनी मला बघितलेलं आहे. आता इकडे शेजारच्या दरवाजाला लॉक असतो. तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते की इथे कदाचित कुणीच नसेल, त्यामुळे त्या शेजारच्या दरवाजाजवळ जातात आणि दरवाजा वाजवू लागतात. तेव्हा ते गुंड पुन्हा एकदा त्यांच्यावर ओरडू लागतात. तितक्यात आता आत असलेला माणूस दरवाजा उघडतो आणि त्यांना विचारू लागतो की कोण आहे तुम्ही. त्यावर आता प्रेरणा आणि वल्लरी हात जोडतात आणि म्हणतात की आम्ही जनगणना अधिकारी आहोत आणि आम्ही इथे सर्वे करायला आलो आहोत. तेव्हा आता वल्लरी त्यांना विचारते की तुमचं नाव काय. तितक्यात आता एक बाई म्हणजेच त्याची बायको आतून बाहेर येते. तेव्हा ते दोघंही एकमेकांकडे बघू लागतात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते.
आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की वल्लरी टेन्शनमध्ये असते तेव्हा मनोज तिला म्हणतो की आपण हरलोय हाच विचार तू करतीयस ना, पण माझी खात्री आहे की तू नक्कीच केस जिंकशील. आता इकडे काही बायका येऊन इंदुमतीच्या म्हणजेच वल्लरीच्या सासूच्या तोंडाला येऊन काळं फासतात. त्यामुळे आता इंदुमतीने त्या हलकट बाईला म्हणजेच मंजुषाला तुरुंगात डांबण्याचा वल्लरीला आव्हान केलेलं असतं. आता पुढे काय होईल हे सगळं आपल्याला सविस्तरपणे पाहायला मिळेल उद्याच्या भागात. तोवर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.